हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उद्धव ठाकरेंना एनडीए सोबत घेणार का? अमित शहांना प्रश्न। जर तरच्या प्रश्नांवर उत्तर नसतं, अमित शहांचं प्रत्युत्तर। मुलगा मुख्यमंत्री व्हावा उद्धव ठाकरेंना वाटतंय। टीव्ही9च्या ग्लोबल समिट कार्यक्रमात अमित शहांचा निशाणा, तर मुंह में राम बगल में ईडी। ईडी म्हणजे सत्ताधाऱ्यांचे घरगडी, उद्धव ठाकरेंचा घणाघात। अमित शहांनाच पंतप्रधान व्हायचंय, भाजपचे लोक मला सांगतात, संजय राऊतांचा दावा। तर राऊत चिलीम आणि गांजा ओढून बोलतात, आशिष शेलारांचा पलटवार। भाजपच्या लोकसभेसाठी 23 जागा पक्क्या। भाजपकडून 23 लोकसभेच्या जागांसाठी निरीक्षकांची घोषणा। विविध आमदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती। बारामतीच्या जागेसाठी भाजपकडून निरीक्षकाची घोषणा नाही। भाजप अजित पवार गटाला बारामतीची जागा सोडण्याची शक्यता, चर्चांना उधाण। भाजपकडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिक निरीक्षकाची नेमणूक नाही। दोन्ही जागांसाठी शिंदे गट आग्रही। रायगड लोकसभेसाठी महायुतीमध्ये पेच निर्माण होण्याची शक्यता। मावळसह रायगडची जागा भाजपला मिळण्यासाठी प्रयत्न करणार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं वक्तव्य। तर रायगडच्या जागेसाठी सुनील तटकरे देखील आग्रही। आमचं जागा वाटप जवळपास निश्चित, आज अंतिम बैठक, संजय राऊतांची माहिती। तर मशाल गावागावात पेटली, तुतारीही राज्यात पोहोचवली, राऊतांचं वक्तव्य। मला अडचणीमध्ये आणण्यासाठी अजित पवारांनी माझ्या मतदारसंघातील एका गुंडाला जवळ केलाय, आमदार रोहित पवार यांचा अजित पवारांवर आरोप। यवतमाळ लोकसभेसाठी शिंदे गटात रस्सीखेच, पक्षानं आदेश दिल्यास यवतमाळमधून लढणार, संजय राठोड यांची प्रतिक्रिया। तर मैं अपनी झांसी नहीं दूंगी, भावना गवळींचा देखील यवतमाळवर दावा कायम। यवतमाळमध्ये भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यामध्ये बॅनर वॉर। भावना गवळी आणि राठोडांनी मोदींच्या सभेसाठी लावलेल्या बॅनरवर एकमेकांचे फोटो नाही। पक्ष आढळरावांचं स्वागत करेल तर मी माझा निर्णय ठरवेन, असं राजकारण करण्यापेक्षा मी घरी बसेन। आढळरावांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या चर्चांवरून दिलीप मोहिते पाटलांची नाराजी। मी आधीच राजकारणामध्ये आलो असतो तर तेव्हाच पक्ष फूट पडली असती। शरद पवारांचे पुतणे राजेंद्र पवार यांची प्रतिक्रिया। बारामतीमध्ये नणंद भावजाईची लढत होणं वेदनादायी, राजेंद्र पवार यांचं वक्तव्य। महाविकास आघाडीची दुपारी 4 वाजता ट्रायडंट हॉटेलमध्ये महत्वाची बैठक, लोकसभा जागा वाटपावर अंतिम चर्चा होणार। हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे मंत्री विक्रमादित्य यांचा राजीनामा, भाजपमध्ये जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। तर विधानसभा अध्यक्षांकडून भाजपच्या 14 आमदारांचं निलंबन। पंतप्रधान मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचं मोदींच्या हस्ते आज लोकार्पण। 1 मार्चपर्यंत पशूंचं इयर टॅगिंग करणं बंधनकारक, इयर टॅगिंग केलेल्या पशूंचीच खरेदी विक्री करता येणार, नोंदणी न केलेल्या पशूंना उपचार देखील मिळणार नाही। मुंबईसह उपनगरांमध्ये 5 मार्चपर्यंत 15% पाणी कपात, पिसे उदंचन केंद्रातील ट्रान्सफॉर्मर जळाल्यानं काही पंप बंद। पोरबंदरमध्ये 3000 किलो अंमली पदार्थ जप्त, इराणी बोटसह 5 कर्मचारी ताब्यात, गुजरात एनसीबी आणि नौदलाची संयुक्त कारवाई। मुंबईतील शिक्षकांद्वारे अजूनही निवडणुकीचं काम सुरूच, मुंबई आणि उपनगरातील शिक्षक अजूनही निवडणुकीच्या कामात व्यस्त। बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना आजही अवकाळी पावसाचा इशारा। तर पश्चिम विदर्भामध्ये 44,579 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।